मार्केटला गेली होती तर हे फळ मला 40 रुपये किलो मिळाले आणि 50 रुपयाला सव्वा किलो मिळाले. तर मी सव्वा किलो आणले आणि याची छान अशा वड्या बनवल्या. या वड्या हप्ताभर आरामात टिकतात. फ्रीजमध्ये ठेवल्या की चवीला अगदी आंबट गोड अप्रतिम अशा लागतात. घरच्या सर्वांना आवडल्यात, तुम्हाला पण आवडेल. तर ह्या वड्या यावेळेस नक्की करून बघा, अगदी चवीला अप्रतिम अशा. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे फळ कुठलं नाही, आपला नेहमीचं पेरू आहे. तर पेरू आता झाले आहेत स्वस्त आणि खूप छान छान असे पेरू यायला लागले आहेत. तर इथे मी 2 पेरू घेतलेले आहेत. पेरू तसेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सव्वा किलो आणले होते, पण पेरू घरी काही राहिले नाही. ते 2 पेरू उरले तर त्याची मी वडी बनवली. त्याला स्वच्छ असे धुवून घेतले आणि कुकरमध्ये पाणी न घालता आपल्याला शिजवायचे. कुकरमध्ये खालती पाणी घालायचं. ज्या गंजात मी पेरू शिजायला घातले होते त्यात पाणी घातलेलं नाही. 3 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि पेरूला बघा बाहेर काढले. अशा प्रकारे पेरू थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर याला आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर वरतून मला थंड वाटलेत पण आतून छान गरम आहेत. कापल्यानंतर त्यातनं वाफ निघायला सुरुवात झाली. तरी मी कापले. हाताला म्हणजे हाताळता येणारे एवढं गरम नव्हतं. तर असे मी 4 भाग करून घेतले आणि जो बियांचा भाग आहे तर आपल्याला बियांचा भाग नको आहे, तर त्या बियांचा भाग मी काढून घेतलेला आहे. तर चमच्याच्या साह्याने इथे मी बियांचा भाग काढून घेते आहे. तर अशा प्रकारे मी आतमधले बिया सगळ्या दोन्ही पेरूच्या आतमधल्या बिया काढून घेतल्या. चवीला अप्रतिम लागते. यात कुठलाही मी कॉर्नफ्लॉवर वगैरे घातलेला नाही आहे. कॉर्नफ्लॉवर न घालता सुद्धा एवढ्या अप्रतिम अशा झालेल्या आहेत, अगदी पौष्टिक अशा. तर दोन्ही पेरूंच्या मी काप करून घेतले आणि आतमधल्या बिया या काढून घेतल्या. पूर्ण काढून घ्यायच्या आहे आपल्याला, थोड्या पण ठेवायच्या नाही. तर दुसऱ्या पण पेरूच्या मी तशाच बिया आतमधल्या काढून घेते आणि जो बाकीचं जे गर उरलेलं आहे त्याला आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर मी याला बारीक करून घेतलं होतं. बघा किती छान सिल्की अशी पेस्ट बनलेली आहे. तर आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण की आपण किती बारीक केलं तरी याचे सालीचे जे थोडंसं वरचा चोथा असतो तो राहतो. तर अशी चाळणी घेतली, खालती वाटं घेतलं आणि याला चाळून घेते छान. म्हणजे वरती जो जाडसरपणा असेल किंवा चोथा असेल तो निघून जातो, किंवा काही पीसेस उरलेले असतात ते सुद्धा निघून जातात. तर इथे बघा थोडेसे 1-2 पीसेस होते तर त्याला मी दाबून मॅश करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण हे बघा असा वरती थोडासा चोथा निघतो तो बाजूला ठेवून द्यायचा आणि खालती आपल्याला अगदी सिल्की असा गर मिळालेला आहे. तर हा गर आधी मी वाटीनी मोजून घेते, किती वाटी आहे तो त्यानुसार आपल्याला साखर घालता येते. तर या वाटीनी 1 वाटी हा गर होता, तर आपल्याला एवढीच साखर घ्यायची आहे. साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे याचं. जेवढा गर असेल तेवढीच वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. जर 2 वाटी गर असेल तुमचा तर तुम्ही 2 वाटी साखर घाला. तर याला मी साखर 1 वाटी आहे. तर आता पूर्ण गर मी या वाटीत घालून घेतलेला आहे. तर 1 वाटी झालेला आहे. तर इकडे मी गॅसवर पॅन चढवलेला आहे, कढई, त्यात मी हा गर घालून घेते. तर कढई चढवलेली आहे. आता इथे काही न घालता फक्त गर घातलेला आहे. मी गॅस ऑन केलेली नाही आहे. सर्व जिन्नस घातल्यानंतरच गॅस मी ऑन करणार. तर गर घालून घेतलेला आहे, जो आपल्याला मिळालेला आहे पल्प तो घातलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मी साखरसुद्धा घालून घेतलेली आहे. तर आता गॅस ऑन करून याला सतत फिरवत राहायचं आहे, सोडायचं नाही आहे, कारण की खालती तळाला जर लागेल तर आपली वडी थोडीशी जळलेली स्मेल येईल आणि टेस्ट पण थोडा जळलेला करपल्याचा येईल म्हणून. त्यामुळे सतत फिरवत राहायचं. तर इथे मिक्स झालेलं आहे. हळूहळू साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे. तर हळूहळूच करायचं आणि मंद आचेवर आपल्याला ही सगळी प्रोसिजर मंद आचेवरच करायची आहे. तर इथे छान साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे. तर इथे बघा साखरसुद्धा मेल्ट झालेली आहे आणि थोडंसं उकळ आल्यासारखी यात बबल्ससुद्धा येत आहेत. तर यात मी वेलची पावडर घेते. चव खूप छान येते त्याच्याने, म्हणून मी वेलची पावडर घेते आहे. थोडंसं तुम्ही चवीपुरतं मीठसुद्धा घालू शकता. मीठ घातलेला व्हिडिओ आलेला नाही, तर थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, जेणेकरून गोड याची टेस्ट वाढते. आता यात फूड कलर घालते. टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर असंसुद्धा करू शकता. पण इथे फूड कलर घातल्याने त्या वडीला कलर खूप सुंदर आणि अगदी सुरेख असा आलेला आहे. तर इथे मी फूड कलर घालून घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल तो कलर घालू शकता किंवा मग स्किपसुद्धा करू शकता. तर इथे मी फूड कलर घातलेला आहे, छान मिक्स करून घेतलं आहे. खूप सुंदरसा रेड कलर आलेला आहे. आता यात घालायचं आहे आपल्याला वरतून तूप घालायचं आहे. तर तूप थोडं घालायचं. मला एका वाटीला 2 चमचे तूप लागलेलं आहे. तर पहिले मी 1 चमचा घालून मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची.
जेव्हा सगळं मिश्रण एकत्र येऊ लागलं त्यावेळेस हे झालं समजायचं. आणि दुसरी कसं समजायचं ते मी तुम्हाला सांगतेच आहे सोबत. तर 1 चमचा घातला आहे आणि हे सतत मी मिश्रण फिरवतच आहे. तर इथे अजून एकत्र यायला लागले नाही. जसजसं आपण तूप घालू तसतसं हे सगळं मिश्रण एकत्र यायला लागतं. तर आता 1 चमचा आधी घातलेला आहे, छान फिरून घेतलं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. तर बघा 2 चमचे तूप घातल्यानंतर सगळं मिश्रण एकत्र यायला लागलेलं आहे. आता दुसरी प्रोसिजर कशी चेक करायची, तर असं वाटीत पाणी घ्यायचं, 1 चमचा थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि या वाटीत टाकून सोडून द्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळासाठी, म्हणजे ते मिश्रण गार होणार. तर याला थोडा वेळ असं सोडून देते मी. बघा असं सोडून दिलं, त्यानंतर मी काढलेला आहे चमचा आणि याला टच करते तर हाताला पण चिपकत नाही आहे आणि थोडंसं हार्ड झालेलं आहे. तर याला अजून 2 मिनटं होऊ देते. परत ही प्रोसिजर करायची. अगदी घट्ट झालं की आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे वडीसाठी ते समजून जायचं. तर असं पाण्यात टाकून चेक करायचं आहे आपल्याला. तर हे थोडंसं मऊ आहे, थोडं घट्ट झालं की आपल्याला कळेलच. तर इथे बघा मी अजून थोडं फिरवलं तर हे सगळं एकत्र यायला लागलं आहे. तर हे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता याला आपल्याला एका ताटात काढायचं आहे. ट्रेमध्ये सुद्धा काढू शकता किंवा छोट्याशा ताटलीतसुद्धा काढू शकता. माझं काही जास्त तेवढं मिश्रण नव्हतं त्यामुळे मी छोट्या ताटलीत काढलं. त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे व्यवस्थित गोल आणि याच्यावर टाकलेले आहे मी बदामाचे काप. हवं तर तुम्ही असंही करू शकता. बदामाचे काप टाकल्याने अगदी सुंदर असे दिसतात म्हणून मी बदामाचे काप टाकले. बदामाचे काप नाही घातले आणि अशीही तुम्ही बनवली तरीही चालते. तर हे मिश्रण मी यात घालून घेतल्याने सिमिलर सारखं पूर्ण स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे एकदम आणि त्यानंतरच याची वडी करायची आहे. जर तुम्हाला थोडी घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये थोड्या वेळानंतर फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवू शकता, म्हणजे वडी झटपट पडेल. तर इथे मी बटर पेपर काढून घेते. अगदी व्यवस्थित असा बटर पेपर निघालेला आहे. पहिल्यांदा जेव्हा कापतो त्यावेळेस अगदी, कारण की मी याला फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं तर खूप वरतून असं थोडंसं बघताना सॉफ्ट वाटते पण हाताला वगैरे चिकटत नाही आहे, काहीच बिलकुल नाही चिकटत आहे. तर खूप मस्त अशी वडी झालेली आहे. आता याला मी कापून घेते, वड्या छान करून घेते आहे. आता याला तुम्हाला आवडेल त्यानुसार चौकोन छोट्या मोठ्या अशा वड्या करू शकता. तर मी इथे थोड्याशा डायमंड शेपच्या वड्या केलेल्या आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर ही वडी रेडी झालेली आहे. तुम्ही सर्वांना करून खाऊ घाला आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.